छत्रपती शिवाजी महाराजांचा औरंगजेबाच्या कैदेतून निसटून आग्र्याहून परत स्वराज्यात येण्याचा मार्ग हे एक मोठे रहस्य तर आहेच, पण याच रहस्याच्या पोटात आणखीन एक वेगळेच रहस्य दडलेले आहे। ते म्हणजे या प्रवासात महाराजांसोबत असलेले शिवस्वराज्याचे 4000 सैनिक गेले तरी कुठे? महाराज कैदेतून सुटले त्यावेळी त्यांच्या सोबत काहीच सैन्य का नव्हते? यात महाराजांची एक अतर्क्य आणि अद्वितीय अशी गुप्त योजना काय होती? सादर आहे महाराजांच्या अलौकिक बुद्धिमत्तेचा एक जबरदस्त पण आजवर अंधारातच राहिलेला, कुणीही न सांगितलेला आविष्कार, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी। नमस्कार इतिहास मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका ही घटना त्या काळच्या संपूर्ण हिंदुस्थानला थक्क करणारी एक अतर्क्य आणि विलक्षण थरारक अशी घटना होती। पण याच घटनेच्या पोटात आणखी एक आश्चर्य दडलेले आहे। ते म्हणजे महाराज आग्र्याला जायला निघाले तेव्हा त्यांच्याबरोबर 4000 सैन्य होते। पुढच्या एका टप्प्यावर ही संख्या होती 1000, त्या पुढच्या टप्प्यावर होती 350 आणि नंतर महाराजांच्या सोबत केवळ 5-6 व्यक्तीच होत्या। आग्र्याहून सुटल्यानंतर पुढच्या टप्प्यावर महाराजांच्या सोबत होते 50 सैनिक आणि त्या पुढच्या टप्प्यावर होते 300 सैनिक। हा काय प्रकार होता? 4000 सैनिकांचे 1000, 1000चे 350, 350चे फक्त 5-6, पुन्हा 50 आणि त्यानंतर पुढे 300 झाले तरी कसे? या प्रश्नाच्या उत्तरातच दडली आहे महाराजांची एक आजवर अंधारातच राहिलेली चाल, जिला तोडच नाही। 1665 साली झालेल्या पुरंदरच्या तहानंतर मिर्झा जयसिंगाच्या आग्रहावरून शिवरायांनी औरंगजेबाची भेट घेण्यासाठी आग्र्याला जाण्याचा निर्णय घेतला। शिवराय राजगडावरून 5 मार्च 1666 रोजी निघाले। 11 मे 1666 रोजी आग्र्याला पोहोचले। 25 मेला औरंगजेबाच्या हुकुमावरून महाराजांना त्यांच्या राहत्या ठिकाणी चौक्या बसवून कैद करण्यात आले। या कैदेतून महाराज 17 ऑगस्टला निसटले आणि सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात स्वराज्यात दाखल होऊन राजगडावर सुखरूप पोहोचले। या सर्व घटनांमध्ये महाराजांच्या राजगड ते आग्रा आणि पुन्हा आग्रा ते राजगड या प्रवासातील अत्यंत महत्त्वाच्या अशा एका बाबीकडे आजवर सर्वांचेच दुर्लक्ष झालेले आहे। महाराजांनी यामध्ये जी योजना केली होती ती काय होती? ती तशी का केली होती? त्या योजनेचे नेमके मर्म आणि महत्त्व काय आहे? हे समजून घेतले की महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि अतुलनीय बुद्धिमत्तेचा आणखी एक जबरदस्त आविष्कार आपल्या समोर साकार होतो। सर्व संभाव्य संकटांचा आधीच नेमका वेध घेऊन त्यावर पहिल्या क्षणापासून उपाय शोधून ठेवणारी महाराजांची अखंड सावध वृत्ती आपल्याला थक्क करून टाकते। आता हे सर्व पूर्णपणे आणि नीट जाणून घेण्यासाठी आपल्याला महाराजांचा आग्रा मार्ग, मधली ठिकाणे आणि त्यांची अंतरे हे आधी पाहावे लागतात आणि त्यानंतर मग येतात पुढील प्रश्न। ते म्हणजे महाराज राजगडावरून निघाले तेव्हा त्यांच्याबरोबर किती सैनिक होते? औरंगाबादला महाराज पोहोचले तेव्हा किती होते? आग्र्याला दाखल झाले तेव्हा किती होते? कैदेतून निसटले तेव्हा किती लोक बरोबर होते? आणि निसटल्यानंतर पुढच्या एका गावी गेले तेव्हा किती लोक महाराजांच्या बरोबर होते? आणि त्यानंतर पुढे काय झाले? चला आता पुराव्यांनिशी या सर्व प्रश्नांची उत्तरे आधी पाहू आणि नंतर यातून महाराजांची एक अनोखी चाल कशी समोर येते ते जाणून घेऊ। महाराज राजगडावरून आग्र्याला जाण्यासाठी 5 मार्च 1666 रोजी निघाले तेव्हा 1000 पायदळ सैनिक आणि 3000 घोडदळ सैनिक महाराजांनी बरोबर घेतले होते। महाराजांचे मंत्री दत्ताजी त्रिमल यांनी लिहिलेल्या 91 कलमी बखरीनुसार महाराजांच्या सोबत 10,000 सैन्य होते, तर महाराजांचे अधिकारी कृष्णाजी अनंत सभासद यांच्या सभासद बखरीत ही संख्या 4000 सैनिक अशी दिली आहे। हीच संख्या आपण गृहीत धरूया। मिर्झा राजा जयसिंग यावेळी तुळजापूर निलंगा या भागात होता। त्याची भेट घेऊन महाराज औरंगाबादला पोहोचले ते एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात। औरंगजेबाच्या चाकरीतील एक छोटा अधिकारी भीमसेन सक्सेना हा त्यावेळी औरंगाबादलाच होता।
त्याने महाराज औरंगाबादला पोहोचले तेव्हा महाराजांना स्वतः पाहिले होते आणि महाराजांना पाहायला औरंगाबादच्या नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे वर्णन त्याने त्याच्या तारीखी दिलकशा या पुस्तकात केलेले आहे। आणि यामध्येच तो सांगतो, महाराजांच्या बरोबर उत्तम वेशभूषा केलेले 500 पायदळ आणि 500 घोडेस्वार सैनिक होते। म्हणजे इथे महाराजांच्या बरोबरच राजगडावरून निघालेल्या एकूण 4000 सैनिकांपैकी 3000 सैनिक कमी होऊन त्या जागी आता 1000 सैनिकच महाराजांच्या सोबत होते। ते 3000 सैनिक कुठे गेले हे आपण पुढे पाहणारच आहोत। पण आता आपण थेट महाराज आग्र्याला पोहोचले आणि कैद होण्याआधी काही दिवस आग्र्यात राहिले तेव्हा त्यांच्या बरोबर किती सैनिक होते ते पाहूया। महाराज आग्र्यामध्ये होते तेव्हा मिर्झा राजा जयसिंगाचा दिवाण परकालदास हा आग्र्यामध्येच होता। मिर्झा जयसिंगाचा मुलगा रामसिंग महाराजांची आग्र्यातील सर्व व्यवस्था पाहत होता। तर परकालदास हा आग्र्यात रोज काय काय घडते आहे त्याच्या नोंदी ठेवून त्या पत्राद्वारे जयसिंगाच्या हाताखालच्या इतर व्यक्तींना कळवित होता। महाराज आग्र्याला असताना जे जे घडले त्याचे अस्सल आणि समकालीन पुरावे म्हणून तसेच प्रत्यक्षदर्शी वर्णने म्हणून परकालदासाच्या त्या पत्रांचे मोल आणि महत्व मोठे आहे। तर असा हा परकालदास त्याने आग्र्यामध्ये महाराजांच्या स्वारीचे, लवाजम्याचे आणि त्यांच्या बरोबरच्या सैनिकांचे वर्णन करताना लिहितो, महाराजांसोबत 100 अनुयायी आहेत। हा उल्लेख महाराजांच्या पायदळ सैनिकांचा आहे। महाराजांचे एकूण घोडेस्वार सैनिक 200 ते 250 आहेत। त्यापैकी 100 शिलेदार आणि 150 बारगीर आहेत। यातील शिलेदार म्हणजे स्वतःच्या मालकीचा घोडा असलेला घोडेस्वार सैनिक आणि बारगीर म्हणजे सरकारी म्हणजेच राजाच्या मालकीचा घोडा वापरणारा घोडदळातील सैनिक। परकालदास पुढे सांगतो, महाराज निघाले की त्यांच्या त्या लवाजम्यात पुढे झेंड्याचा हत्ती, त्यामागे घोडेस्वार सैनिक, नंतर दख्खनी पायदळ आणि त्यामागे महाराजांची पालखी असते। आता परकालदासाच्या या वर्णनातून आपल्याला कळते की महाराजांच्या बरोबर ते आग्र्याला असताना केवळ 350 सैनिक होते, 100 पायदळ सैनिक आणि 250 घोडेस्वार सैनिक। परकालदास सुद्धा याचे आश्चर्य वाटून म्हणतो, सेवाजी आयोसू जमियती तो थोडी ही थी, म्हणजे शिवरायांच्या सोबतचा जमाव किंवा लवाजमा तर थोडाच होता, म्हणजेच असावा तितका मोठा असण्याऐवजी खरे तर लहानच होता। आता इथे पुन्हा आपल्याला महाराजांच्या सोबतचे सैन्य आणखी कमी झालेले दिसते। औरंगाबादला जे एकूण 1000 सैनिक महाराजांच्या बरोबर होते त्यापैकी फक्त 350 सैनिकच महाराज आग्र्याला पोहोचले तेव्हा महाराजांच्या बरोबर होते। म्हणजे मूळच्या राजगडावरून निघतानाच्या 4000 सैनिकांपैकी आता उरले होते फक्त 350 सैनिक। हे खरोखरच नवल वाटण्यासारखे आहे, बुचकळ्यात पाडणारे आहे। पण यापुढे हे 350 सैनिक सुद्धा महाराजांच्या सोबत राहिले नाहीत, हे तर आणखीनच धक्कादायक वाटणारे आहे। आणि हे कसे घडले ते आता सांगतो। आग्र्याच्या दरबारातील शिवराय आणि औरंगजेबाच्या प्रत्यक्ष भेटीच्या त्या सुप्रसिद्ध प्रसंगानंतर 25 मे 1666 रोजी औरंगजेबाने शिवरायांच्या राहत्या शामियान्याभोवती चौक्या बसवून कडेकोट बंदोबस्त करून शिवरायांना कैद केले। शिवरायांनी यातून सुटण्यासाठी अनेक राजकारणे, बहाणे वगैरे केले, पण अखेर औरंगजेब आपल्या जीवावरच टपलेला आहे हे लक्षात येताच शिवरायांनी यातून कसे निष्ठायचे त्याचा विचार चालू केला। 8 जून रोजी महाराजांनी मोगली चौक्यांचा प्रमुख असलेल्या फौलाद खानाकडून थेट औरंगजेबाकडे अर्ज केला की मी माझ्या लोकांना परत जाण्यासाठी रजा दिली आहे, त्यांना इथून जाण्यासाठी परवाने द्यावेत, म्हणजे ते लोक जातील। औरंगजेबाच्या मोगली सल्तनतीच्या प्रदेशातून प्रवास करीत महाराष्ट्राकडे स्वराज्यात जाण्यासाठी शिवरायांसोबत आलेल्या लोकांकडे हे परवाने असणे आवश्यकच होते, कारण जर असे परवाने नसतील तर रस्त्यावरील मोगली चौक्यांमधील सैनिक आणि मोगल अधिकारी त्यांना अटक करणार हे नक्की होते। शिवरायांचा अर्ज पोहोचताच औरंगजेबाने तो मंजूर केला, कारण औरंगजेबाला हेच तर पाहिजे होते। महाराजांच्या सोबत त्यांचे ते 350 सैनिकांचे पथक नसणे
म्हणजेच महाराज अगदी एकाकी कुठल्याही स्वतःच्या सैनिकांच्या संरक्षणाशिवाय त्या कैदेत असणे आणि महाराजांना संपवण्याच्या दृष्टीने औरंगजेबासाठी यामुळे एक चांगली संधीच निर्माण होत होती। पण इथे तुम्ही विचार करा, स्वतःच्या मुलखापासून 1200-1300 किलोमीटर दूर शत्रू प्रदेशात औरंगजेबासारख्या घातकी अजगराच्या पकडीत त्याच्या कैदेत अडकलेले असताना सोबतचे स्वतःचे 350 सैनिक सुद्धा आग्र्यातून बाहेर पाठवून देऊन फक्त 7-8 लोकांनीशी आग्र्यामध्ये मोगलांच्या कडक पहाऱ्यात राहणाऱ्या महाराजांच्या धाडसाचे वर्णन कोणत्या शब्दात करायचे? महाराजांना फक्त समजून घेणे इतके अवघड असेल तर मग प्रत्यक्ष महाराज कसे असतील? त्यात हा स्वतः महाराजांनी घेतलेला निर्णय त्यांच्या गुप्त बेताचाच भाग होता। कसा ते पुढे सांगणारच आहे। औरंगजेबाकडून आवश्यक ते परवाने मिळताच शिवरायांचे ते 350 सैनिक आग्र्यातून निघून गेले। आता महाराजांच्या सोबत शामियान्यामध्ये शंभूराजे, हिरोजी फर्जंद, आणखी एक सेवक मुलगा हेच राहिले होते आणि बाहेर निराजीरावजी, बाजी जेधे, दत्ताजी त्रिमल, राघव मराठा, त्र्यंबक सोनदेव आणि रघुनाथपंत कोरडे असे मोजके लोकच आग्र्यात उरले होते। ही होती महाराजांची आग्र्यामधील 8 जून नंतरची परिस्थिती। ही कशी निर्माण होत गेली तर राजगडावरून निघाले 4000 सैनिक, औरंगाबादला पोहोचले त्यातील 1000 सैनिक, आग्र्याला दाखल झाले केवळ 350 सैनिक आणि अखेर महाराजांसोबत उरल्या केवळ 9 व्यक्ती। हे खरोखरच अगदी विलक्षण आणि अतर्क्य असे घडले होते। पण महाराज कैदेतून निसटल्यावर पुढे काय झाले हे सुद्धा तितकेच विलक्षण आहे। इथे आधी मी ती घटना सांगतो आणि नंतर नकाशांसह आपण यातील मेख उलगडून पाहू। 17 ऑगस्ट 1666 रोजी संध्याकाळी शिवराय एक अतर्क युक्ती योजून आग्र्यातील औरंगजेबाच्या त्या जीवघेण्या कैदेतून निसटून गेले। 18 ऑगस्ट रोजी सकाळ नंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली आणि ती कळल्यावर संतापलेल्या औरंगजेबाने सर्वत्र महाराजांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा पकडून आणण्यासाठी कडक हुकूम सोडले। संपूर्ण मोगल सल्तनतीच्या प्रदेशात आता महाराजांचा कसून शोध घेणे सुरू झाले। आग्र्याहून दक्षिणेकडे म्हणजे महाराष्ट्राकडे जाणाऱ्या मार्गावर आणि आजूबाजूच्या रस्त्यावर सुद्धा मोगल सैनिक अधिकारी महाराजांना पकडण्यासाठी कंबर कसून कामाला लागले। पण इथे महाराजांनी मोगलांना पहिला चकवा दिला। आग्र्याहून थेट दक्षिणेकडे म्हणजे आपल्या स्वराज्याकडे जाण्याऐवजी महाराज बरोबर उलट दिशेला म्हणजे आग्र्याच्या उत्तरेला मथुरेकडे गेले। महाराज आग्र्याहून सुटले तेव्हा महाराजांच्या सोबत त्र्यंबक सोनदेव आणि रघुनाथपंत कोरडे हे वगळता शंभूराजांसह केवळ 5-6 व्यक्तीच होत्या। पण महाराज मथुरेला पोहोचले तेव्हा त्यांच्या सोबत किती लोक होते ते आपल्याला औरंगजेबाच्या पदरच्या खापी खान या नावाच्या लेखकाच्या मुंतखब उल लुबाब या ग्रंथातून कळते ते असे। शिवरायांनी मथुरा सोडली त्याआधी त्यांनी वेश बदलला, दाढी मिशा काढून टाकल्या, त्यांच्यासोबत त्यांचा किशोरवयीन मुलगा आणि 40 ते 50 लोक होते। सर्वांनी तोंडाला राख लावून घेऊन हिंदू साधूंचा अवतार धारण केला होता। थोडक्यात मथुरेहून निघताना महाराजांच्या सोबत 40 ते 50 लोक होते। हे महाराजांचेच लोक होते आणि अर्थातच ते सैनिकच होते। हे लोक नेमके कुठून आले ते पाहण्याआधी आपण यानंतरच्या आणखी 2 तत्कालीन बातम्या पाहू आणि नंतर सर्व प्रकार जाणून घेऊ। औरंगजेबाच्या दरबारच्या अधिकृत अखबारातील 23 ऑगस्ट 1666 या तारखेची नोंद अशी आहे। नरवरचा फौजदार इबादुल्ला खान याची अर्जदास्त आली। त्यामध्ये लिहिले होते की संध्याकाळच्या नमाजाच्या वेळी शिवा 5 स्वारांसह या वाटेने गेला। विचारले तेव्हा त्याने सांगितले की आम्ही शिवाचे लोक आहोत। त्यांनी मुहम्मद अमीन खानाच्या शिक्क्याचा दस्तक दाखविला। त्यानंतर त्याने जाहीर केले की आम्ही शिवाच आहो, परंतु समजले नाही। हुकूम केला की म्हणजे यावर औरंगजेबाने हुकूम केला की इबादुल्ला खानाने अत्यंत गैर गोष्ट केली, त्यांचा पाठलाग केला नाही व दस्तकही नीट तपासले नाहीत। या पाठोपाठ 26 ऑगस्ट या तारखेच्या पत्रात रामसिंग परकालदासाला लिहितो,
बादशहाकडे नरवरहून बातमी आली। त्यात लिहिले होते की शिवराय 300 स्वारांसह नरवरची घाटी उतरून गेले। त्यांना अटकाव केला तेव्हा त्यांनी दस्तक म्हणजे परवाने दाखवून सांगितले की मला बादशहाने जायला निरोप दिला आहे म्हणून जात आहो। हे ऐकल्यावर बादशहाने नरवरच्या फौजदाराच्या मनसबीतून त्याला शिक्षा म्हणून 500 स्वार कमी केले आणि हुकूम केला की तू पाठलाग कर। यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी परकालदास लिहितो, आधी नरवर घाटीची बातमी कळाली, त्यात फक्त स्वार उतरून गेले होते। शिवराय उतरून गेल्याची बातमी खोटी आहे। आता या 3 बातम्यातून आपल्याला कळते की महाराजांचे 300 स्वार नरवरची घाटी ओलांडून दक्षिणेकडे गेले होते, पण त्यामध्ये शिवराय होते की नव्हते हे मात्र निश्चित नाही। कदाचित शिवराय त्यात असूही शकतील। पहिल्या 2 बातम्या पाहता शिवराय त्यात होते हे आपल्याला दिसते आणि हेच मी गृहीत धरलेले आहे। आता यातून आपल्या समोर काय येते तर महाराजांचे तब्बल 300 घोडेस्वार नरवरहून पार झाले होते। म्हणजे मथुरेहून निघताना महाराजांच्या सोबत जे 50 स्वार होते त्याऐवजी आता ती संख्या झाली होती 300 घोडेस्वार सैनिकांची। आता इथून पुढचा शिवरायांच्या प्रवासाचा मार्ग कोणता याची थोडीफार माहिती उपलब्ध आहे, पण त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये येऊन राजगडामध्ये पोहोचेपर्यंत शिवरायांच्या सोबत किती सैनिक होते याची आकडेवारी मात्र उपलब्ध नाही। ती तशी बहुतेक सापडणारही नाही, कारण तो संपूर्ण प्रवासच महाराजांनी अत्यंत गुप्तपणे केलेला होता। तरीही त्यातील मथुरा आणि नरवरची माहिती मात्र आपल्याला खापी खान, परकालदास आणि औरंगजेबाच्या दरबारी अखबारातून कशी कळते ते आपण आताच पाहिलेले आहे। आता या सर्व प्रकाराचा नकाशांच्या साहाय्याने उलगडा केला की शिवरायांच्या आग्रा भेटीच्या घटनेत त्यांच्या सोबतचे 4000 सैनिक कसे कसे आणि कुठे कुठे गायब होत गेले आणि परतीच्या प्रवासात ही संख्या कशी वाढत गेली यासह यामागील आजवर कुणीही न सांगितलेली शिवरायांची नेमकी योजना, तो गुप्त डाव काय होता ते सुद्धा लक्षात येते। महाराज राजगडावरून 4000 सैनिकांच्या सह निघाले होते। त्यानंतर ते एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यात निलंग्याला आले, कारण मिर्झा जयसिंग यावेळी निलंग्याला होता। निलंगा, औसा, तुळजापूर या भागात आदिलशाहीच्या सैन्याविरुद्ध जयसिंगाच्या नेतृत्वाखालीच मोगली फौजेच्या लढायांची धुमश्चक्री चालू होती। निलंग्यावरून शिवराय औरंगाबादकडे निघाले आणि एप्रिल महिन्याच्या अखेरीस औरंगाबाद शहरात दाखल झाले। तेव्हा त्यांच्यासोबत 1000 सैनिक होते। बाकीचे 3000 सैनिक कुठे गेले ते आपण आता नकाशातून पाहूया। राजगड ते निलंगा आणि निलंगा ते औरंगाबाद या मार्गाचा हा नकाशा आहे। राजगडावरून निलंग्याला जाण्यासाठी शिरवळ, लोणंद, फलटण, अकलूज, नीरा नरसिंगपूर, टेंभुर्णी, माढा, वैराग, तुळजापूर, औसा, निलंगा हाच त्यावेळी सर्वात जवळचा आणि महाराजांच्यासाठी सोयीचा मार्ग होता। यामध्ये नीरा नरसिंगपूरला भीमा नदी ओलांडली की मोगली अंमलाचा प्रदेश चालू होत होता। भीमा नदीच्या उत्तरेला मुघल आणि दक्षिणेला आदिलशाही प्रदेश होता। शिरवळ पासूनच आदिलशाही मुलूक चालू होत होता। राजगड ते शिरवळ हे अंतर 40 किलोमीटर आहे, आपण ते 50 किलोमीटर धरूया आणि शिरवळ ते नीरा नरसिंगपूर अंतर आहे सुमारे 150 किलोमीटर। म्हणजे महाराजांना हे 150 किलोमीटर अंतर आदिलशाहीच्या मुलखातून पार करायचे होते आणि या भागात सुद्धा आदिलशाही सैन्य विरुद्ध मोगली सैन्याच्या लढाया चालू होत्या आणि या भागातील अनेक महत्वाची ठाणी आणि शहरे मोगलांनी जिंकून घेतलेली होती। या संपूर्ण पट्ट्यामध्ये मोगल पसरलेले असल्याने ही परिस्थिती महाराजांच्यासाठी सोयीची होती, कारण महाराजांचा औरंगजेबाशी तह झाला होता आणि ते औरंगजेबालाच भेटायला निघालेले होते। नीरा नरसिंगपूर पासून वैराग, तुळजापूर मार्गे निलंगा हे अंतर 200 किलोमीटर आहे आणि हा 200 किलोमीटरचा प्रवास महाराजांनी मोगली मुलखातून केला होता। मिर्झा जयसिंगाची निलंग्याला भेट घेतल्यानंतर महाराज तिथून औरंगाबादला गेले। निलंगा ते औरंगाबाद हे अंतर सुमारे 300 किलोमीटर आहे आणि हा सर्व भाग मोगलांच्या ताब्यात होता। म्हणजे राजगड ते औरंगाबाद या प्रवासाचे एकूण अंतर भरते 700 किलोमीटर। यामध्ये शिवरायांनी सुरुवातीचे फक्त 50 किलोमीटर स्वराज्यातून
150 किलोमीटर आदिलशाहीतून आणि 500 किलोमीटर अंतर मोगली मुलखातून पार केले होते आणि याच 650 किलोमीटर अंतरात म्हणजे औरंगाबादला पोहोचेपर्यंत शिवरायांसोबतची सैन्य संख्या 4000 वरून 1000 झाली होती. म्हणजेच 3000 सैनिक शिवरायांनी या मार्गावर तुकड्या तुकड्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी विखरून ठेवले होते. सोबतच्या सैन्यापैकी तब्बल 75% इतका मोठा भाग महाराजांनी या शिरवळ ते औरंगाबाद या भागात का ठेवला याचे उत्तर आपण शेवटी पाहणारच आहोत. आता महाराजांच्या प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणजे औरंगाबाद ते आग्रा. या सर्व वर्णनात मी औरंगाबादला औरंगाबादच म्हणत आहे, छत्रपती संभाजीनगर म्हणत नाही, कारण ज्यावेळी तो सर्व प्रसंग घडला त्यावेळी औरंगाबादचे नाव औरंगाबादच होते. आता महाराजांच्या प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणजे औरंगाबाद ते आग्रा. हा रस्ता पूर्णपणे मोगली मुलखातूनच जात होता आणि हे अंतर होते सुमारे 1100 किलोमीटर. औरंगाबादला महाराजांच्या सोबत 1000 सैनिक होते आणि ते आग्र्याला पोहोचले तेव्हा ही सैन्य संख्या कमी होऊन झाली होती फक्त 350. म्हणजे औरंगाबाद ते आग्रा या मार्गावरून प्रवास करताना महाराजांनी 1000 सैनिकांच्या पैकी 650 सैनिक या मार्गावर निरनिराळ्या ठिकाणी विखरून ठेवले होते. असाच स्पष्ट अर्थ यातून निघतो. हा असला प्रकार महाराजांनी का केला याचे उत्तर असे आहे. जर आग्रा येथे गेल्यावर आपल्यावर औरंगजेबाकडून काही संकट येते आहे, दगा धोका होतो आहे याची जाणीव झाली की तत्काळ आग्रा सोडून पुन्हा महाराष्ट्रात जाऊन स्वराज्यात दाखल व्हायचे आणि त्यावेळी त्या परतीच्या मार्गावर आधीच ठेवलेल्या सैन्य तुकड्या सोबत घेत एकत्र करीत स्वतःसोबतची सैन्य संख्या वाढवीत स्वराज्यातील राजगडावर दाखल व्हायचे. या सतत वाढत्या सैन्यामुळे जर मार्गात मोगलांकडून काही हल्ला झालाच तर त्यांना तोंड देऊन लढाई करून पुढचा मार्ग कापता येणार होता. दुसरी बाब म्हणजे जरी औरंगजेबाशी भेट सुरळीतपणे पार पडली आणि त्याने सन्मानाने जायला निरोप दिला तरी परत येताना आधी मार्गावर ठेवलेले सैन्य एकत्र करीत राजगडावर यायचे ही महाराजांची योजना होती. म्हणजेच महाराजांनी आग्र्याला जातानाच तिथे जर संकट आलेच तर परतीच्या मार्गावर स्वतःचे संरक्षण करण्याची ही योजना आधीच ठरवून त्यानुसार त्यांच्या सोबतच्या 4000 सैनिकांच्या पैकी 3650 सैनिक शिरवळ ते आग्रा या मार्गावर जागोजागी आधीच पेरून ठेवले होते आणि फक्त 350 सैनिकांच्या सह महाराज आग्र्यात दाखल झाले होते. पण यामध्ये एक मोठी अडचण अशी होती की समजा जर एखाद्या कारणाने हा परतीचा मार्गच बदलावा लागला, म्हणजे ज्या मार्गाने आग्रा गाठले तो मार्ग सोडून दुसऱ्याच एखाद्या मार्गाने स्वराज्यात जायची वेळ आलीच तर काय करायचे, हा एक मोठा आणि गंभीर प्रश्न होता. आणि पुढे नेमके असेच झाले तेव्हा तो प्रश्न महाराजांनी कसा सोडवला ते आपण सुटकेनंतर महाराज कोणत्या 2 ठिकाणाहून परतले होते या आपण आधीच पाहिलेल्या माहितीसह आता नकाशाच्या साहाय्याने जाणून घेऊयात. महाराज आग्रा सोडल्यानंतर मोगलांना चकवण्यासाठी दक्षिणेला जाण्याऐवजी आधी उलट्या दिशेला मथुरेला गेले, कारण मोगलांचे जास्त लक्ष आग्रा ते औरंगाबाद या मुख्य रस्त्यावर आणि आसपासच्या इतर छोट्या मोठ्या रस्त्यावर असणार हे उघडच होते. तसेच कुणीही व्यक्ती निसटल्यावर सर्वात जवळच्या मार्गाने आपल्या हक्काच्या ठिकाणी लवकरात लवकर परत जाण्याचा प्रयत्न करणार हे साहजिक असल्याने महाराजांचा मोठ्या प्रमाणावर शोध याच मार्गावर घेतला जाणार होता. यामुळेच महाराजांनी आपला परतीचा मार्ग पूर्णपणे बदलला होता. म्हणजे आता आग्र्याला जाताना महाराजांनी औरंगाबाद ते आग्रा या मार्गावर जागोजागी ठेवलेल्या एकूण 650 सैनिकांपैकी काही सैनिक एका दृष्टीने परत जाताना फारसे उपयोगी पडणार नव्हते. मग आता महाराजांनी यावर कसा हुकुमी तोडगा काढला ते पाहूया. महाराजांनी औरंगजेब आपल्याला मारण्याचा निश्चय करून बसला आहे हे लक्षात येताच त्यांच्या सोबतचे आग्र्यातील 350 सैनिक औरंगजेबाकडूनच परत जाण्याचे परवाने मिळवून आग्र्यातून बाहेर काढले होते. या सैनिकांनी काय करायचे होते तर महाराजांनी त्यांचा परतीचा जो मार्ग ठरवला होता आणि या सैनिकांना सांगितला होता त्या मार्गावर त्या सैनिकांनी जागोजागी तुकड्या तुकड्यांनी थांबायचे होते
आणि महाराज आग्र्याहून सुटताच त्या मार्गावर येताच जागोजागी महाराजांना सामील होऊन पुढील मार्ग कापायचा होता। आता हे आपल्याला कसे कळते, तर आग्र्याहून महाराज निसटले त्या दिवशी त्यावेळी त्यांच्यासोबत फक्त 5-6 व्यक्ती होत्या, पण मथुरेला महाराज पोहोचले तेव्हा महाराजांच्या सोबत 40 ते 50 सैनिक होते। हे सैनिक आग्र्यातून औरंगजेबाचे परवाने घेऊन बाहेर पडलेल्या 350 सैनिकांपैकीच होते आणि ते आग्रा ते मथुरा या मार्गावर महाराजांची वाट पाहत थांबलेले होते। मथुरेवरून महाराज या 50 सैनिकांच्या सह निघाले आणि मुख्य मार्ग तसेच मधली महत्वाची शहरे टाळत नरवरच्या जवळ आले। मथुरा ते नरवर या मार्गावर महाराजांना त्यांचे आणखी या मार्गावरच थांबलेले 250 सैनिक सामील झाले। यामुळे आता ही संख्या झाली एकूण 300 आणि हेच 300 सैनिक नरवरची घाटी ओलांडून गेल्याची बातमी परकालदासाने दिली आहे। शिवराय सुद्धा यात असणार हे आपल्याला औरंगजेबाच्या दरबारी अखबारातील 23 ऑगस्ट रोजीच्या नरवरचा फौजदार इबादुल्ला खानाच्या शिवा 5 स्वारांसह या वाटेने गेला या माहितीतून कळते आणि एकूण 300 घोडेस्वार पार झाले हे परकालदासाच्या पत्रातून कळते। औरंगजेबाने शिवरायांच्या बरोबरच्या मराठा सैनिकांना दिलेल्या परवान्यांचा वापर करूनच शिवराय नरवरहून पुढे गेले होते। नरवरच्या त्या फौजदाराच्या परवाने नीट न तपासण्याच्या हलगर्जीपणामुळे म्हणा किंवा शिवरायांच्या चातुर्याने म्हणा, पण शिवराय अगदी राजरोसपणे नरवरवरून पुढे गेले, ते सुद्धा 300 घोडेस्वार सैनिक बरोबर घेऊन। यामुळेच चिडलेल्या औरंगजेबाने इबादुल्ला खानाने गंभीर चूक केली, परवाने नीट तपासले नाहीत तसेच जाऊ दिले म्हणून इबादुल्ला खानाची मनसब कमी करून त्याला शिक्षा केली होती। आता आपण या मार्गाचा नकाशा पाहूया। आग्रा शहराच्या उत्तरेला मथुरा शहर जवळपास 60 किलोमीटर अंतरावर आहे आणि आग्र्याच्या दक्षिणेला असलेले नरवर मथुरेपासून 260 किलोमीटर आहे। महाराजांनी आग्र्यातून बाहेर पाठविलेल्या 350 सैनिकांपैकी 50 सैनिक आग्रा ते मथुरा या मार्गावर थांबले होते, तर 250 सैनिक मथुरा ते नरवर या मार्गावर आजूबाजूला आडबाजूला थांबलेले होते। उरलेले 50 सैनिक बहुतेक नरवर ते वाराणसी या मार्गावर महाराजांना सामील झाले असावेत, कारण महाराज आग्र्यावरून परत येत असताना वाराणसीला गेले होते याचे पुरावे आहेत। इथे आपल्याला पुन्हा एकदा महाराजांनी त्यांच्या प्रवासाची दिशा बदललेली दिसते। नरवर पार केल्यावर तातडीने तसेच दक्षिणेकडे औरंगाबादला जाण्याऐवजी महाराजांनी पूर्णपणे काटकोनात दिशा बदलून थेट पूर्वेला असलेल्या वाराणसीकडे दौड केली। महाराजांनी पुन्हा अशा प्रकारे दिशा का बदलली याचे एक संभाव्य कारण म्हणजे नरवरहून महाराज पुढे गेल्याची बातमी मोगलांना कळाल्यावर महाराजांचा शोध जास्त तीव्रतेने नरवर ते औरंगाबाद या मार्गावरच घेतला जाणार होता, म्हणून हा धोकादायक मार्ग बाजूला टाकून महाराज पूर्वेकडे वाराणसीला गेले। या दरम्यान मिर्झा जयसिंगाने महाराष्ट्रातील वाटेवर शिवरायांच्या काही लोकांना ठिकठिकाणी कैद केले होते। माळव्यामध्ये मोगलांनी वाटेवरील शिवरायांच्या काही लोकांना पकडले। धोलपूरला महाराजांचे लोक आणि 5 घोडे मोगलांनी पकडले। नर्मदा नदी काठी शिवरायांचे लोक ठिकठिकाणी कैद करण्यात आले। हे लोक म्हणजे शिवरायांनी शिरवळ ते औरंगाबाद आणि औरंगाबाद ते आग्रा या वाटेवर ठिकठिकाणी ठेवलेल्या सैनिकांपैकीच होते। आता आपण पुन्हा महाराजांच्या प्रवासाकडे वळूया। वाराणसीवरून महाराज भागानगर म्हणजे हैदराबाद आणि विजापूर मार्गे स्वराज्यात परतले हा उल्लेख महाराजांच्या पदरचे एक अधिकारी असलेल्या कृष्णाजी अनंत सभासदांनी लिहिलेल्या सभासद बकरीमध्ये आहे। तसेच औरंगजेबाच्या पदरचा लेखक भीमसेन सक्सेना सुद्धा महाराज हैदराबाद मार्गे राजगडला पोहोचले असेच लिहितो। महाराज वाराणसीवरून हैदराबादला कोणत्या मार्गाने आले याबाबत इतिहास संशोधकांची मते वेगवेगळी आहेत, म्हणून आपण आता महाराजांच्या हैदराबाद ते राजगड या मार्गाचाच विचार नकाशातून करू। हैदराबादच्या पश्चिमेला विजापूर आणि त्याच्याही खूप पश्चिमेला राजगड आहे। हैदराबाद हे त्यावेळी गोळकोंड्याच्या कुतुबशाहीच्या मुलखात होते, त्यामुळे तिथे महाराजांना मोगलांपासून काही धोका नव्हता। पण कुतुबशाही मुलखाच्या पुढे पश्चिमेला बिदर पासून पुढे आधी मोगलांचा आणि नंतर आदिलशाहीचा मुलूक होता।
त्यातच बिदर पासून शिरवळ पर्यंतच्या पट्ट्यात त्यावेळी मोगल विरुद्ध आदिलशाही अशी लढायांची धुमश्चक्री चालू होती। थोडक्यात हा प्रवास मार्ग महाराजांच्यासाठी मोगल या भागात मोठ्या प्रमाणात पसरलेले असल्याने जास्त धोकादायक होता। आग्र्याला जाताना या भागातील मोगलांचे सहकार्य महाराजांना मिळालेले होते, पण आता परिस्थिती बदललेली होती। शिवरायांना पकडण्याचे कडक हुकूम औरंगजेबाने दिलेले असल्याने आता या भागातील मोगल सुद्धा महाराजांचे थेट शत्रू झाले होते। आता इथे आपल्याला महाराजांनी आग्र्याला जाताना शिरवळ ते औरंगाबाद या मार्गावर त्यांच्या सोबतच्या 4000 सैनिकांपैकी तब्बल 3000 सैनिक मागे का ठेवले होते याचे उत्तर मिळते। महाराज आग्र्यावरून निसटल्याची बातमी दक्षिणेत असलेल्या मिर्झा राजा जयसिंगाला मिळालेली होती। काही झाले तरी महाराज शेवटी त्यांच्या स्वतःच्या स्वराज्यातच जाणार हे तर उघडच होते। म्हणजे महाराजांच्या स्वराज्यात परतण्याच्या मार्गावर स्वराज्याला लागून असलेल्या मोगली मुलखात मोगल त्यांचे पूर्ण लक्ष केंद्रित करून मोठ्या प्रमाणावर महाराजांचा शोध घेण्याचा आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न करणार हे तर सहज समजण्यासारखे आहे। म्हणजे महाराज जसजसे त्यांच्या स्वराज्याच्या जवळ जातील तस तसा हा धोका मोठ्या प्रमाणावर वाढत जाणार होता। थोडक्यात बिदर पासून पुढे शिरवळ पर्यंतच्या भागातच महाराजांना मोगलांकडून पकडले जाण्याचा धोका सर्वात जास्त प्रमाणात होता आणि म्हणूनच महाराजांनी आग्र्याला जाताना शिरवळ ते औरंगाबाद या प्रवास मार्गावर त्यांच्यासोबत निघालेल्या 4000 सैनिकांच्या पैकी तब्बल 3000 सैनिक जागोजागी विखरून ठेवले होते। स्वराज्याच्या मुलखाजवळ पोहोचेपर्यंत हे सैनिक वेगवेगळ्या टप्प्यावर टप्प्याटप्प्यानेच महाराजांना सामील होत गेल्यामुळे महाराजांची सुरक्षितता जास्त वाढत जाणार होती आणि कदाचित मोगलांशी लढाईचा प्रसंग आलाच तर त्यावर मात करण्यासाठी सुद्धा हेच वाढत जाणारे सैन्यबळ अत्यंत उपयुक्त ठरणार होते। जसे महाराजांना आग्रा ते मथुरा या मार्गावर सर्वात आधी 50 सैनिक सामील झाले, मथुरा ते नरवर या मार्गावर आणखी 250 सैनिक महाराजांना येऊन मिळाले, त्याच प्रकारे स्वराज्यात पोहोचेपर्यंतच्या मार्गावर टप्प्याटप्प्याने जसा महाराजांना असलेला धोका वाढत जाणार होता त्याच प्रमाणात किंवा तशाच पद्धतीने त्या धोक्यावर मात करण्यासाठी आपल्या सोबतची सैन्य संख्या सुद्धा वाढत जावी याच उद्देशाने शिवरायांनी ती योजना केली होती। महाराजांची ही अतर्क्य आणि अनोखी चाल आपल्याला आश्चर्याने थक्क करून टाकणारी आहे। यामध्ये महाराजांची दूरदृष्टी, अष्टावधान आणि अखंड सावधानता तर आहेच, पण त्याचबरोबर येऊ पाहणाऱ्या अनेक संभाव्य संकटांचा वेध घेऊन त्यावर रामबाण उपाय योजण्यासाठी गणितीय समीकरणातील वजा आणि अधिक या गणनेचा म्हणजेच बेरीज वजाबाकीचा, सैन्याच्या बेरीज वजाबाकीचा नेमका वापर करणारी महाराजांची कुशाग्र बुद्धी सुद्धा लखलखीतपणे दिसते। महाराजांच्या प्रत्येक मोहिमेत, प्रत्येक लढाईत, त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनेक प्रसंगात आपण जेवढे जास्त खोलात जाऊन विचार करू तितके असे अनेक महत्वाचे पण दुर्लक्षित राहिलेले, अंधारात दडलेले मुद्दे आपल्या समोर उघड होत जातात। यातूनच महाराजांचे व्यक्तिमत्व आणखी खूप जास्त मोठे आहे याची जाणीव होऊ लागते आणि मग महाराजांच्या गुणवर्णनाला आभाळभर शब्द सुद्धा कमी पडू लागतात आणि यामुळेच आपण आपोआपच म्हणतो महाराज किती मोठे तर आभाळाहूनही फार फार मोठे। मित्रांनो, महाराजांची आग्रा भेट आणि सुटकेच्या घटनांतील ही महाराजांची अप्रतिम, अभेद्य आणि अतर्क्य अशी गुप्त योजना तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा। ही माहिती नवीन वाटली असेल, आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म।